हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटक TET CETसाठी आपण भूगोलाचा अभ्यास करत आहोत. या भूगोलाच्या अभ्यासामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सौरमंडळ, ब्रह्मांड, आकाशगंगा आणि त्याचबरोबर ग्लोब, नकाशे आणि काही इम्पॉर्टंट माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतरचा जो काही अभ्यास आहे भूगोलामध्ये ते म्हणजे पृथ्वीविषयी जाणून घेणे. तर पृथ्वीविषयी जाणून घेत असताना आपल्याला अक्षांश, रेखांश, त्याचबरोबर पृथ्वीची विभागणी कशा प्रकारे झालेली आहे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. TET आणि CETच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे. मित्रांनो, आपण पृथ्वीवरती राहत आहोत. तर हा पृथ्वी म्हणजेच आमचा सजीवांचा ग्रह आहे. तर हा सूर्यमालिकेतील तिसरा ग्रह आणि त्याचबरोबर सूर्यमालिकेतील पृथ्वी हा एकमेव सजीव ग्रह आहे, हे लक्षात ठेवा. तर कारण पृथ्वीवर तापमान, वायू, वातावरण आणि जलचक्र त्याचबरोबर सूर्यापासूनचे सुयोग्य अंतर असल्यामुळे याला अनुकूल आहे, म्हणून पृथ्वी हा आमचा सजीवांचा ग्रह आहे. तर आपण पाहूया, या ठिकाणी पृथ्वीला जे काही विविध नावाने सुद्धा ओळखले जाते. तर या विविध नावांचा उल्लेख आपल्याला विचारला जातो किंवा माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकता आपण पृथ्वीला सजीव ग्रह म्हणतात, जलग्रह म्हणतात, त्याचबरोबर विशिष्ट ग्रह, अद्वितीय ग्रह किंवा त्याचबरोबर नीलग्रह अशा प्रकारे विविध नावाने या पृथ्वीला ओळखले जाते. तर यानंतर आपण पाहूया पृथ्वीचा आकार, भूभाग आणि जलस्रोतांची विभागणी तर कशा प्रकारे झालेली आहे ते पाहूया. तर पृथ्वी हा सूर्यमालेतील आकाराने 5वा मोठा ग्रह आहे आकाराने. आणि त्याचबरोबर पृथ्वीचा जर व्यास जर पाहिला तर चंद्राच्या 4 पट मोठा आहे. पृथ्वी मोठी आहे कोणापेक्षा? चंद्रापेक्षा. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तर ह्या चंद्रापेक्षा पृथ्वी 4 पटांनी मोठी आहे. तर सूर्यापेक्षा 107 पटांनी लहान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इतका मोठा सूर्य आहे आणि सूर्याला स्वतःचा प्रकाश असल्यामुळे सूर्य हा एक तारा म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर तशाच रीतीने या ठिकाणी पहा, पृथ्वीचा एकूण भूगोल क्षेत्र जर पाहिला तर 510 दशलक्ष चौरस किलोमीटर म्हणजे इतका क्षेत्रफळ आहे कोणाचा? पृथ्वीचा. तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यापैकी ह्या 510 दशलक्ष चौरस किलोमीटरपैकी 361 दशलक्ष चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळापैकी 361 दशलक्ष चौरस किलोमीटर काय आहे? पाण्याचा भाग आहे. म्हणजेच 70.78% इतकं पाण्याचा भाग आहे. म्हणजे पृथ्वीवरती जास्त पाणी आहे. म्हणजे आपण याला समजतो की 70.78 म्हणजे जवळपास 71% पाणी आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर उर्वरित जो भाग आहे ते म्हणजे 149 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका भाग हे काय आहे? जमिनीचा आहे. म्हणजेच 29.22% इतका भाग काय आहे? जमिनीने व्यापलेला आहे. म्हणजे जवळ 29% जमीन म्हणतो आणि 71% पाणी म्हणतो. तर अशा प्रकारे 100% आपण विभागलेला आहे. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर गुणोत्तर प्रमाणामध्ये जर विभागलं तर किती आहे? तर यानुसार जमीन व पाण्याचे जर पृथ्वीवरील गुणोत्तर प्रमाण जर पाहिलं तर या ठिकाणी किती आहे? एकास 2.43% इतका भाग काय आहे? गुणोत्तर प्रमाण आहे. गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर गुणोत्तर प्रमाण म्हणजे दोन समान प्रकारच्या राशीमधील तुलना म्हणजेच गुणोत्तर प्रमाण होय. तर फॉर एक्झाम्पलमध्ये एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत. तर तर यांचं गुणोत्तर प्रमाण किती आहे? यांचं गुणोत्तर प्रमाण किती आहे जर आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी पहा, एका वर्गामध्ये 10 आहेत आणि दुसऱ्या वर्गामध्ये 20 आहेत. तर यांचं गुणोत्तर प्रमाण किती? तर एकास 2 आहे. म्हणजे एका वर्गापेक्षा दुसऱ्या वर्गामध्ये दुप्पट आहे. म्हणजे यांचं गुणोत्तर प्रमाण आपण इथं लक्षात घेतो. तर ह्याची तुलना केली जात असते. तर अशा प्रकारे जमिनीच्या तुलनेमध्ये जर पाण्याची विभागणी केली तर एकास किती टक्के आहे? 2.43 आहे. म्हणजे डबलपेक्षाही जास्त आहे. प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाणामध्ये लक्षात घेऊ शकतो. यानंतर पहा, पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार हे गोलाकार आहे.
म्हणजेच जिओइड प्रकारे आहे. तर जिओइड आपल्याला माहिती आहे, तर जिओप्लॉसॉइडियस आहे, म्हणजे पृथ्वी कशा प्रकारची आहे, गोलाकार आहे हे लक्षात येतं आपल्याला. तर या ठिकाणी पहा कशावरून लक्षात येतं की ही पृथ्वी गोलाकारामध्ये आहे किंवा जॉईड आकारामध्ये आहे, थोडं अनिश्चितमध्ये आहे, थोडंसं फरक आहे. तर ते कशावरून लक्षात येतं, तर पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास 12,756 किलोमीटरचा भाग आहे. व्यास म्हणजे काय आहे, या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर ते सरळ जर काढलं तर ह्या ठिकाणी जो भाग येतो तर ते आपण लक्षात घेऊ शकता. इथून व्यास म्हणजे काय, इथंपर्यंतचा भाग हे किती आहे, तर हे 12,756 किलोमीटरचा आहे. तर ध्रुवीय व्यास म्हणजे काय, तर हे ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव यांच्या आतून जर पाहिलं तर किती अंतर येतं, म्हणजे 12,714 किलोमीटरचा आहे. तर यामध्ये फरक कितीचा आहे, म्हणजे फक्त 42 किलोमीटरचा फरक आहे. तर हे थोडंसं फरक दिसून येतो, म्हणून या ठिकाणी थोडंसं चपटी आहे आणि हा एक फुगीर भाग दिसून येतो. पण हे आतल्या बाजूनं जर पाहिलं तर यांचा व्यास यांचं 42 किलोमीटरचा फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे विषुवृत्तीय परीघ म्हणजे काय आहे पहा, 40,076 किलोमीटरचं काय आहे, परीघ आहे. परीघ म्हणजे काय, हे पूर्ण गोलाकार दिसून येतो. म्हणजे कशाचा गोलाकार दिसून येतो, या मधल्या भागाचा दिसून येतो. तर हे मधल्या भागाचा म्हणजे विषुवृत्ताचा भाग दिसून येतोय, ते 40,076 किलोमीटरचा आहे. आणि त्याच पद्धतीने ध्रुवीय परीघ म्हणजे किती आहे, तर इथून जर पलीकडून जर भाग असा जर काढला आपण, त्याच्या पलीकडे सुद्धा ह्याच्या राऊंडनं जर मारला, एखाद्या बॉलला जर आपण दोरी पूर्ण जर राऊंड मारली तर हे उत्तर ध्रुवीय ते दक्षिण ध्रुवीय आणि उत्तर ध्रुवीय ते दक्षिण ध्रुव. पुन्हा आणखीन इथं आल्यानंतर जो परीघ येतो तर त्याचं अंतर किती आहे, ते म्हणजे 40,008 किलोमीटर आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे. परीघामधील फरक किती दिसून येतो, म्हणजे 68 किलोमीटरचा फरक दिसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येतं की हे थोडंसं जिओइड आकाराची पृथ्वी आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पहा, यानंतर पहा खंड पाहूया आपण. जो विस्तृत भाग आहे, पृथ्वीवरील जो जमिनीचा मोठा जो तुकडा आहे त्याला खंड असं म्हणतो आपण. तर हे विस्तृत आहेत. तर विस्तृत प्रदेश जे आहेत आपल्या पृथ्वीवरती, तर त्याला खंड असे म्हणतो. तर किती आहेत खंड, म्हणजे 7 आहेत. कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती आहेत पहा. आशिया खंड आहे, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे 7 खंड आपल्याला माहिती आहेत. तर आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान. असा GK साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, CET साठी. त्याचबरोबर आणखीन इतर ठिकाणी. तर तशाच पद्धतीने पृथ्वीवरील मोठ्या जलसाठ्यांना काय म्हणतो आपण, महासागर म्हणतो. तर महासागरसुद्धा आहेत पृथ्वीवरती. तर ते 4 महासागर विभागलेले आहेत किंवा मोठे आहेत. कोणकोणते आहेत ते महासागर, तर पॅसिफिक महासागर आहे, त्याचबरोबर अटलांटिक महासागर आहे, त्यानंतर हिंदू महासागर किंवा त्यालाच हिंदी महासागरसुद्धा आपण म्हणतो, त्यानंतर आर्क्टिक महासागर आहे. तर यानंतर पहा, पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे आणि सर्वात खोल पण आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात मोठा पण आहे आणि सर्वात खोल पण. हे कुठलं महासागर आहे, पॅसिफिक. यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे प्रशांत महासागर आहे, या नावाने सुद्धा आपण ओळखतो. त्यानंतर पहा, आर्क्टिक हा सर्वात लहान आणि उतळ आहे पहा. तर या ठिकाणी जर प्रश्न जर विचारला तर सर्वात लहान महासागर कोणता आहे, म्हणजे आर्क्टिक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर पहा, उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. भूगोलार्ध म्हणजे काय, तर भूगोलार्ध म्हणजे कशाला म्हणतात, की उत्तर भाग म्हणजे ही जी काही पृथ्वीचा भाग आहे याच्यामध्ये विषुववृत्त आहे आणि हे जो भाग आहे हे उत्तर गोलार्ध झाला. तर हा उत्तर गोलार्ध झाला, हे दक्षिण गोलार्ध झाला. तर ह्या उत्तर गोलार्धाला काय म्हणलेलं आहे, भूगोलार्ध. म्हणजे भूभाग काय आहे, जास्त आहे. तर यासाठी याला भूगोलार्ध असं म्हटलं जातं. म्हणजे जवळपास 60% जमीन आहे आणि 40% पाणी आहे. म्हणजे जमिनीचा भाग जास्त आहे ह्या भागामध्ये. एवढाच अर्धा गोलाकारामध्ये जर पाहिला तर उत्तर ध्रुवामध्ये तर जमीन जास्त आहे. आणि तशाच पद्धतीने जलगोलार्ध कशाला म्हटलेला आहे, या उलट दक्षिण गोलार्धाला. दक्षिण गोलार्ध म्हणजे काय, खालचा भाग. तर ह्या खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. तर या भागामध्ये 81% पाणी असून 19% जमीन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की 81% पाण्याचा भाग आहे, म्हणजे ह्याला जलगोलार्ध म्हणतो आपण. तर जास्तीत जास्त प्रमाण कशाचं आहे, पाण्याचं आहे. यासाठी आपण जलगोलार्ध दक्षिण गोलार्धाला म्हणलेला आहे आणि उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हणलेला आहे. यानंतर पहा, आपण पाहूया ह्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता की कशा प्रकारे या ठिकाणी खालचा भाग आहे जास्तीत जास्त
पाण्याचा भाग आहे. वरच्या भागामध्ये काय आहे, जमीन आहे, म्हणून ह्याला भूगोलार्ध आणि याला काय म्हणलेलं आहे, जलगोलार्ध म्हटलेला आहे. तर यानंतर तुम्ही पाहू शकता अक्षवृत्त. अक्षांश आणि रेखांश महत्त्वाचा पॉईंट पहा. या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. तर अक्षांश म्हणजे काय आहे आणि रेखांश म्हणजे काय, तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थिती, स्थान, अंतर आणि दिशा हे कळण्यासाठी नकाशावरील किंवा पृथ्वीच्या गोलावरील काल्पनिक रेषांचे जाळे रेखाटलेले जातात किंवा रेखाटलेले आहे. त्याला काय म्हणतो आपण, अक्षांश आणि रेखांशाची वृत्तजाळी असं म्हणतो. तर या काल्पनिक रेषा पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेल्या आहेत. कसे, पश्चिमेकडे म्हणजे पूर्व ही दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. तर हे अशा प्रकारे वृत्तजाळ्या काढलेल्या आहेत. तर याला काय म्हणतो आपण, अक्षांश असे म्हणतो आपण. म्हणजे हे आडव्या रेषा काढलेल्या आहेत पहा. तर तशाच पद्धतीने उभ्या काढलेल्या आहेत हे, यांना सुद्धा काय म्हणतो आपण, रेखांश. तर अक्षांश आणि रेखांशाच्या वृत्तजाळ्यांना अक्षांश आणि रेखांश असं म्हटलेलं आहे. तर पहा, तर या ठिकाणी पहा, भौगोलिक निर्देशांक किंवा जिओग्राफिक कोऑर्डिनेट्स किंवा भौगोलिक वृत्तजाळी व्यवस्था म्हणून सुद्धा तिला ओळखले जाते. ह्या पृथ्वीवर याला काय म्हणून ओळखले जाते, भौगोलिक वृत्तजाळी म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. यानंतर पहा, या ठिकाणी कशा प्रकारे हे अक्षांश आहेत. तर पृथ्वीच्या विषुवृत्तासह आडव्या काढलेल्या जे काही काल्पनिक रेषा आहेत, हे काही पृथ्वीवरती रियालिटीमध्ये नाहीत. तर हे एक गृहीत करण्यासाठी संबंधित काही ज्या निश्चित स्थान असेल किंवा दिशा असेल किंवा दोन ठिकाणातील अंतर आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या अक्षांश आणि रेखांशांनी काय करत असतात, मदत करत असतात. तर या ठिकाणी पाहू शकता. यानंतर पहा, याचबरोबर काही अटलांटिक महासागर कुठे आहे, पॅसिफिक महासागर कुठे आहे हे तुमच्या लक्षात येतं. तर हे पॅसिफिक महासागराचा भाग आहे, इथून पूर्ण इथंपर्यंत. म्हणजे पृथ्वी जे गोल आहे, तर या भागापासून सुरुवात झालं तर पूर्ण या भागापर्यंत काय येते, पॅसिफिक महासागराचा भाग येतो. त्याचबरोबर ह्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोप या खंडांच्या मध्ये काय आहे, म्हणजे अटलांटिक महासागर आहे. तर हे उत्तर अटलांटिक महासागर, हे दक्षिण अटलांटिक महासागर म्हणून आपण ओळखू शकतो. त्याचबरोबर बघा, मोठा महासागर आहे त्यापैकी एक आहे हिंदी महासागर आहे. ते भारत या देशाला आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडामध्ये विभागलेला आहे. म्हणजे महासागर म्हणजेच काय, कुठल्या तरी 2 ते 3 खंडांच्या मध्ये जलसाठा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, महासागर असं म्हणतो. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर वरचा भाग भूगोलार्ध आहे आणि खालचा भाग जलगोलार्ध आहे. म्हणजे खालच्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉईंट, अक्षांश. स्पेशली लक्षात घ्या, अक्षांश म्हणजे काय, पृथ्वीच्या आसाला काटकोनात असणारी 2 ध्रुवांच्या मध्यभागी असणारी आडवी काल्पनिक रेषा म्हणजेच विषुवृत्त होय. की कशा प्रकारे जे विषुवृत्ताची रेखा आपण पाहिलेला आहे या अगोदर, की हे जी भाग आहे तर ह्या दोन्ही भागाला काय करत असते, आडव्या रेषेने छेदलं जातं. हे वरचा भाग, हे खालचा भाग. तर यामध्ये लक्षात येतं की हे विषुवृत्ती आहे, 0 अक्षवृत्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर विषुवृत्ताला समांतर काढलेल्या काल्पनिक अंशात्मक रेषा म्हणजे अक्षांश आणि हे पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिम दिशेला जातात. तर पश्चिम दिशेला काढलेले आहेत, पूर्वेकडून काढलेले आहेत. असाही जर प्रश्न विचारला तर पृथ्वीवरील जे अक्षांश रेषा आहेत कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे गेलेले आहेत, तर ते पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेला गेलेले आहेत हे तुम्ही सांगू शकता. तर याचबरोबर पहा, विषुवृत्तावर हे बृहदवर्तुळ असून बाकीची त्याला समांतर असणारे अक्षांश लघुवर्तुळे आहेत. म्हणजे पहा, बृहदवर्तुळ म्हणजे काय आहे, की पृथ्वीवरची जी काही आडवी रेषा जी आहे, जे 0 विषुववृत्त रेषा आहे, तर ही काय सर्वात मोठी आहे. कारण या ठिकाणी फुगीर भाग आहे आणि ही रेषा काय असणार आहे, मोठी असणार आहे, म्हणून त्याला बृहदवर्तुळ म्हणलेलं आहे. हे गोल आहे, पूर्ण पृथ्वीला गेलेली वर्तुळ आहे. तर त्याचबरोबर त्याला समांतर काढलेल्या जे काही अक्षांश असतात तर त्याला काय म्हणतो आपण, लघुवर्तुळे असे म्हणतो. म्हणजे त्यांच्यापेक्षा विषुववृत्तापेक्षा लहान वर्तुळे असे म्हणून ओळखू शकतो. त्यानंतर पहा, विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धात 90 अंश अक्षांश आणि दक्षिण गोलार्धात 90 अक्षांश आहेत. तर अशा प्रकारे किती व्हायला पाहिजे, 180 व्हायला पाहिजे, हो का नाही. पण या ठिकाणी 181 दिलेले आहेत. तर ते कसे, तर अक्षांश किती आहेत, तर 181 आहेत. तर कशा प्रकारे बघा, लक्षात घ्या. आता
या ठिकाणी ही एक पृथ्वी आहे आणि पृथ्वीला ही 0 विषुववृत्त रेखा आहे. वरच्या भागामध्ये 90 काय आहेत, हे असे अक्षांश आहेत आणि खालती सुद्धा 90 आहेत. 90 90 180 झाले. पण हे 0 जी आहे विषुववृत्ताची ही एक प्लस करा. त्या 90 90 180 अधिक 1 म्हणजेच काय झालं, 181 झालं, हो का नाही. तर यासाठी पृथ्वीवरील किती अक्षांश आहेत, तर 181 आहेत, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 2 अक्षांशामधील अंतर किती आहे, तर 110.4 किलोमीटर इतका आहे. म्हणजे या पृथ्वीवरती काय केलेलं आहे, ही जी विषुववृत्त रेखा आहे, त्याचबरोबर अशा प्रकारे जे काही काढलेले आहेत, तर ह्या दोन्हीमधलं अंतर किती आहे, म्हणजे 110.4 किलोमीटरचा अंतर काढलेला आहे. तर यानंतर अशा प्रकारे किती काढलेले आहेत, 110.4 किलोमीटरवरती एक अशा प्रकारची अक्षवृत्त काढलेले आहेत. अशा प्रकारे किती झालेले आहेत, ते 181 झालेले आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी पाहू शकता बघा की हे विषुववृत्त रेषा आहे आणि ह्या विषुववृत्ताच्या समांतर काढलेले हे काय आहेत, अक्षवृत्त आहेत. तर याच्यामधलं अंतर आपण लक्षात घेतो की 110.4 किलोमीटरवरती एक काढलेला आहे. तर या ठिकाणी काही प्रमुख अक्षवृत्त दिलेले आहेत पहा. तर ते सुद्धा लक्षात ठेवा की 0 अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त, यालाच भूमध्यवृत्त सुद्धा म्हणून ओळखला जातो किंवा बृहद्वर्तुळ म्हणून ओळखले जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 23.5 उत्तर अक्षांश याला कुठल्या नावाने ओळखतात, कर्कवृत्त या नावाने ओळखतात. त्याचबरोबर पहा 23.5 दक्षिण अक्षांश यामध्ये जी आहे त्याला मकर वृत्त या नावाने ओळखले जाते. तशाच रीतीने पहा 66.5 वरती आहे अंशावरती उत्तर अक्षांश आहे, तर याला आर्किटिक वृत्त असं ओळखलं जातं. त्याच रीतीने दक्षिणेकडे जे काढलेली आहे 66.5 अंशावरती त्याला अंटार्क्टिक वृत्त म्हणून ओळखले जाते. तशाच रीतीने 90 अंशावरती काय आहे, हे पोल उत्तर पोल आहे. म्हणजे उत्तर पोल म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे 90 अंशावरती आहे उत्तर ध्रुवावरती. तशाच रीतीने 90 अंश दक्षिण ध्रुवावरती आहे. तर अशा प्रकारे 181 अक्षवृत्त आहेत. यानंतर पाहू शकता तुम्ही रेखांश म्हणजे काय. चला तर पाहूया आपण रेखांश म्हणजे काय. विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या आणि उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखांश असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता पहा प्रकारे काय केलेले आहेत, हे रेखांश काढलेले आहेत. तर अशा प्रकारे उभ्या रेषा ज्या आहेत याला काय म्हणतो आपण, रेखांश असे म्हणतो. तर पहा इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्ताला काय म्हणतात, मूळ रेखावृत्त म्हणतात. म्हणजे हे जसं विषुववृत्त हे 0 वरती होतं, तशाच प्रकारे काय केलेलं आहे, इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून जी आलेली मूळ रेखा आहे त्यालाच आपण 0 रेखावृत्त सुद्धा म्हणून ओळखले जाते. ग्रीनिच प्रमाण वेळ म्हणून ओळखली जाते, GMT म्हणतात, ग्रीनिच मीन टाईम म्हणतात. तर ही 0 रेखांश मानले जाते. तर ग्रीनिचच्या पूर्वेला 180 रेखांश आहेत आणि पश्चिमेला 180 रेखांश आहेत. अशा प्रकारे एकूण 360 आहेत. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की ज्या ठिकाणी अक्षांश हे वरती 90 आणि खालती 90 180 झाले प्लस विषुववृत्त रेखा हे 181 झाले होते, पण या ठिकाणी 361 होतील का, नाही. तर कारण या ठिकाणी ह्या 0 पासून जी सुरुवात झालेली आहे, म्हणजे जी रेखावृत्त आहे 0 या बाजूनं जर गेला पूर्वेच्या दिशेनं तर ती 180 आहेत आणि तशाच पद्धतीने या साईडनं जर गेला तरी पण 179 आहेत आणि ह्या 0ला एक धरा म्हणजे 180 होतात. मग अशा प्रकारे किती झाले, 360 झाले. हे तुम्ही सहजरित्या लक्षात ठेवू शकता. यानंतर पहा पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध हे सुद्धा 2 भाग पडतात. कशामुळे, ह्या 0 रेखावृत्तामुळे. कारण पृथ्वीवरील जे काही भाग आहे यामुळे काय झाले, एक पूर्व गोलार्ध झाला आणि हे पश्चिम गोलार्ध झाला. तशाच पद्धतीने काय झालेलं आहे पहा, या ठिकाणी विषुववृत्त होतं, हे उत्तर गोलार्ध झालं, हे दक्षिण गोलार्ध झालं. अशा प्रकारे तुम्ही मूळ रेखा लक्षात घेऊ शकता. विषुववृत्तावर 2 रेखावृत्तातील अंतर किती आहे, 111 किलोमीटरचं आहे. तर पहा रेखावृत्तामध्ये किती फरक आहे, 111 किलोमीटर आहे. अक्षावृत्तामधील किती होतं, अक्षांशामधील किती होतं, 110.4 किलोमीटरचं भाग काय होतं, अंतर अक्षांशामधील होतं. पण इथं रेखांशामधील किती आहे, 111 आहे. हे जवळपास तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा भाग आहे ते पाहूया आपण. या ठिकाणी पहा हे रेखांश कसे काढलेले आहेत. तर हे 360
रेखांश आहेत हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला जाऊन समांतर काय केलेले आहेत इथं काढलेले आहेत अशा प्रकारे. तर हे 360 आहेत. किती आहेत? 360 म्हणजे 360चा वर्तुळ आपण लक्षात घेऊ शकतो. तर यांच्यामधलं अंतर किती आहे? यांच्यामधलं अंतर ह्या प्रत्येकामध्ये कितीचं अंतर आहे? 111चा अंतर आहे. हे कशावरती आहे अंतर? हे विषुवृत्तावरती. इथं कमी आहे तेवढंच असेल का? नाही. का? म्हणजे इथून सर्व एकत्र जाऊन जुळलेले आहेत. विषुवृत्तावरती किती आहे? 111 किलोमीटरचं अंतर आहे. तर हे लक्षात घेऊ शकता. यानंतर पहा, रेखांश आणि वेळ यामधील फरक लक्षात घेऊया आपण. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते. आसाभोवती म्हणजे स्वतःभोवतीच फिरते आणि एक फेरा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती लागते? 24 तास लागते. तर याचा अर्थ काय? तर 360 डिग्री फिरण्यासाठी रेखांश हे 24 तासात पूर्ण होतात. म्हणजेच त्यामुळे 2 रेखांशामधील वेळेमधील फरक आपल्याला मिळतो. तर ना फिरत असताना, पृथ्वीला फिरत असताना एक रेषा 111 किलोमीटरचं अंतर आहे. तर एका रेषेपासून किंवा एका रेखांशापासून दुसऱ्या रेखांशापर्यंत जाण्यासाठी या वेळेला पृथ्वीला किती वेळ लागणार आहे? 4 मिनिटं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे एका रेखांशापासून दुसऱ्या रेखांशापर्यंत जाण्यासाठी 4 मिनिटं लागते. कारण ह्या दोन्हीमधलं अंतर किती आहे? 111 किलोमीटरचं अंतर आहे. तर तशाच पद्धतीने जर 15 रेखांशामधील अंतर किती असेल? तर हे जवळपास 15 चौक 60 म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजेच 1 तास लागतो आपल्याला. किती तास लागतं? 1 तास लागतं. 15 रेखांश पूर्ण करण्यासाठी, पृथ्वीला फिरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या 15 रेखांशापर्यंत एक फेरा पूर्ण करण्यासाठी 1 तास लागतो. म्हणजे 60 मिनिटं लागतात. आपण जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतो तेव्हा वेळेमध्ये वाढ होते. म्हणजे EGS होते. म्हणजे ईस्ट गेन ॲड होत असतं. पहा, EGA म्हणजे काय आहे? ईस्ट गेन ॲड होतं, टाईम ॲड होत असतं. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करायचा असेल तर फॉर एक्झाम्पलमध्ये आता ह्या ठिकाणी एक 0 रेखावृत्त आहे. तर ह्या 0 रेखावृत्ताच्या या बाजूला गेलं तर पश्चिम दिशा झाली आणि ह्या बाजूला झालं तर पूर्व दिशा. मग जर इथं 12 वाजलेले असेल तर ऑलरेडी इकडे काय झालेले आहेत? 1 वाजून गेलेलं आहे. इथं 2 वाजून गेलेले आहे, 3 वाजून गेले. म्हणजे इकडे काय झालेलं आहे? ॲड झालेले आहे टायमिंग. इथं जर झालं तर इकडं पश्चिमेकडे जर गेलं तर ऑलरेडी 11 असणार आहे, 10 असणार आहेत, 9 असणार आहे. मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? EGA म्हणलेलं आहे. म्हणजे ईस्ट गेन ॲड म्हणलेलं आहे. दुसरं पॉईंट लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतो तेव्हा वेळ कमी होते. त्याला काय म्हटलं जातं? वेस्ट लूज सबस्ट्रॅक्शन म्हणलेलं आहे. म्हणजे पहा की आत्ताच सांगितल्याप्रकारे की जी रेखा आहे या रेखे म्हणजे ग्रीनिच्या रेखा आहे 0 अंशावरती आहे. तर या ठिकाणी 12 वाजलेले असतील तर या बाजूनं ऑलरेडी किती वाजलेले असतील? आता आणखीन तिथंपर्यंत 12चं सूर्यप्रकाश गेलेलं नाही आहे. तर इथं 11 वाजलेले असेल, आणखीन इथं 10 वाजलेले असेल. तर अशा प्रकारे कमी असणार आहे. म्हणून वेस्ट लूज सबस्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. यानंतर पहा, स्थानिक वेळ. स्थानिक वेळ म्हणजे काय आहे? तर एखाद्या ठिकाणाची तेथील रेखांशानुसार वेळ किंवा तेथील मध्यान्हानुसारची दुपारची 12 वाजलेले असतात ती जी वेळ आहे म्हणजेच स्थानिक वेळ आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या रेखांशावरती अवलंबून असते. ही त्या ठिकाणावरून जाणाऱ्या रेखावृत्तावर अवलंबून असते की ज्या ठिकाणी 12 वाजलेली असेल दुपारची वेळ तर ती त्यांच्या रेखांशावरतील त्या प्रदेशाची काय असणार आहे? स्थानिक वेळ असणार आहे. तर याच पद्धतीने भारताची प्रमाण वेळ पाहूया. भारताची प्रमाण वेळ आहे, भारताची प्रमाण वेळ IST म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाईम. तर ही भारताच्या मध्यवर्ती रेखांशावर आधारित आहे. मध्यवर्ती म्हणजे भारताच्या मध्यरेखा कोणती गेलेली आहे, किती अंशाची गेलेली आहे, त्या रेखांशावर भारताची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. तर ती रेखा कोणती आहे? ते म्हणजे 82.5 पूर्व रेखांश. हे लक्षात असू द्या. 82.5 पूर्व रेखांश हे रेखांश उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराच्या अगदी जवळून गेलेली आहे. हे लक्षात घ्या. म्हणून ही मूळ रेखावृत्ताच्या GST म्हणजेच ग्रीनिच स्टँडर्ड टाईम या टायमिंगच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे भारतामध्ये अगोदर उगवलं जातं आणि ग्रीनिच कुठे आहे? इंग्लंडमध्ये आहे. म्हणजे ते नंतर तिथं उगवलं जातं सकाळची वेळ. तर यासाठी किती अंतर आहे? 5.5 तासाचं अंतर आहे. हे लक्षात ठेवा. तर या
या ठिकाणी पाहू शकता नकाशामध्ये की भारताची जी काही मध्यरेखा आहे तर हे 82.5 वरती आहे. म्हणजे ही कोणती आहे रेखा? 82.5 पूर्व रेखांश आहे. तर यावरती भारताची मध्यरेखा किंवा भारताची प्रमाण वेळ म्हणून ओळखली जाते. म्हणजे या भागामध्ये तेवढंच, या भागामध्येही तेवढंच. तर सर्वांना एकच टाईम लागू होण्यासाठी भारताची मध्यरेखा काढलेली आहे. तर यावरून प्रमाण वेळ ठरवतात. तर या ठिकाणी आता पहा, तर अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू शकतात. तर 82.5 ही जी रेखा आहे भारतातील कोणकोणत्या राज्यातून गेलेली आहे? ते म्हणजे उत्तर प्रदेश आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ओरिसा आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे. तर अशा राज्यातून काय केलेली आहे? भारताची प्रमाणवेळ गेलेली आहे. यानंतर पहा, या वेळेनुसार विभाग केलेले आहेत की ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेळेचा अंदाज घेतला जातो. तर वेळेचे विभाग केलेले आहेत. तर रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या आकाराने मोठ्या व विस्तृत देशामध्ये विभागानुसार वेळेची विभागणी केली जाते. जसे रशियामध्ये वेळेनुसार 11 विभाग, तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने 5 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वेळेचे विभाग केलेले आहेत. तर सर्वात जास्त कुठल्या ठिकाणी आहेत वेळेचे विभाग? रशियामध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. किती आहेत? 11 आहेत. आणि त्यानंतर कुठल्या देशामध्ये आहेत? अमेरिकेची संयुक्त संस्थानामध्ये 5 आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 3 आहेत. कारण हा मोठा भूप्रदेश असल्यामुळे या ठिकाणी जास्त रेखांश केल्यामुळे रेखांश प्रमाण वेळ ठरवलेली आहे. तर 11 रशियामध्ये आहेत. तर यानंतर आपण पाहूया आंतरराष्ट्रीय वार रेषा. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. IDL म्हणलेला आहे, इंटरनॅशनल डेट लाईन दिलेला आहे. पहा, तर आंतरराष्ट्रीय वार रेषा कशा प्रकारे असते? तर हे कितीवरती आहे? तर आंतरराष्ट्रीय वार रेषा ही 180 अंशावरती हे मूळ रेखावृत्ताच्या म्हणजेच 0 अंश विरुद्ध बाजूला असलेली रेखावृत्त आहे. की आपण पाहिलेलं आहे अगोदर हे 0 रेखावृत्त आहे. तर याच्या पाठीमागचा जो भाग आहे तर ते 180 अंशावरती असणार आहे. तर त्या ठिकाणी नागमोडी रेषा काढलेली आहे. ती कशी आहे रेषा? नागमोडी आहे. पहा, आंतरराष्ट्रीय वार रेषा ही पॅसिफिक महासागरात काढलेली नागमोडी रेषा आहे. तर ती सरळ नाही आहे. जसं विषुववृत्त आणि त्याचबरोबर रेखावृत्त जी होती, ग्रीनिच जे रेखावृत्त होती ही सरळ होती इथं, पण इथं तशी नाही आहे. तर हे कशी आहे? नागमोडी आहे. म्हणजे कुठल्याही भूभागावरून काढलेली नाही. जर एकाच भूभागामधून जर काढला असेल तर त्या ठिकाणी 2 वेळेमध्ये फरक पडला असेल. हा अंदाज ठरवून काय केलेला आहे? समुद्रामधून महासागरातून काढलेला आहे. कुठल्या महासागरातून? तेही पॅसिफिक महासागरामधून काढलेली आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील देशात 1 दिवस आणि तारखेचा फरक पडतो. तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. तर ते कसं आहे ते पहा या ठिकाणी, की ज्या पद्धतीने या ठिकाणी ही काय काढलेली आहे? मूळ रेखावृत्त आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला काय आहे? 180 रेखावृत्त आहे. म्हणजे हीच कुठली रेखा आहे? आंतरराष्ट्रीय वार रेखा आहे. तर या ठिकाणी जर लक्षात घेतला तर आपल्याला माहिती आहे तर पूर्व दिशा आहे. पूर्वेकडे काय होतं? सूर्य उगवतं. तर या ठिकाणी जपान या देशामधून आपण उगवता देश म्हणून ओळखला जातो. मग त्या ठिकाणी जर सकाळचे 7 वाजले तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये किती वाजलेले असेल त्यावेळेला? तर जवळपास पहाटेचेच 2-2:30 वाजलेले असेल. तर तशाच पद्धतीने या ठिकाणी आता 0 रेखावरती किती वाजलेले असेल? आणखीन ते रात्री 11-12च्या दरम्यानचा कालावधी असणार आहे. तर अशा प्रकारे वेळेचा फरक दिसतोय. कारण ह्या ठिकाणी पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो. तर हे लक्षात घेण्यासारखं आहे. तर यामुळे काय होतं? तर वेळेमध्ये फरक पडत असतोय. जर या ठिकाणी जर अशा प्रकारे जर जात असाल तर इथं 7 वाजलेले असेल ना, तर इथं किती वाजलेले असेल? तर हे पाठीमागे आता कमी कमी असणार आहे पश्चिम दिशेकडून. तर तशाच पद्धतीने आता ही जर पृथ्वी अशा प्रकारे फिरत असते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजेच IDL जे पश्चिमेकडील देशात 1 दिवस अधिक मिळतो, तर या रेषेच्या पूर्वेकडील देशात 1 दिवस कमी होतो. जेव्हा एखादी व्यक्ती काय होत असते? आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असेल, म्हणजेच काय? ही पूर्वेकडून जर पश्चिमेकडे जात असेल तर काय होणार आहे? तर ते कमी होणार आहे दिवस. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असेल तर तिला 1 दिवस गमवावा लागतो. आणि जर तीच व्यक्ती पश्चिमेकडून जर पूर्वेकडे येत असेल तर त्यावेळेला 1 दिवस काय होणार आहे? वाढणार आहे. तर ओलांडत असेल तर तिला 1 दिवस अधिक मिळतो आहे. तर जो कोणी आंतरराष्ट्रीय वार रेषा पार करेल त्याला काय करावं लागतं? आपल्या घड्याळामध्ये तारीख आणि वार बदलावे
लागतात. तर ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेता, या ठिकाणी लक्षात घ्या कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय वार रेषामधील फरक लक्षात येतं. जर या ठिकाणी आता आपल्याला माहीत आहे तर जपान आहे, तर जपानमध्ये सूर्य उगवतो आणि या दिशेने काय होत असतं, सूर्य म्हणजे ही पृथ्वी अशा प्रकारे फिरत असते आणि फिरत फिरत गेल्यानंतर सूर्याची किरणं इथं पडल्यानंतर इथं 7 वाजलेले आहेत आणि भारतामध्ये आणखीन ते उठलेले सुद्धा नाही आहेत, म्हणजे पहाटे मध्यरात्रीमध्ये 2च्या दरम्यानमध्येच आहेत, म्हणजे झोपेमध्येच आहेत आणखीन भारतामध्ये. जसं जशी ही पृथ्वी फिरत असते तसं तसं सूर्याच्या समोर आल्यानंतर आपण भारतामधले लोक जागी होतो. तर त्यावेळेला 7 वाजलेले असतात, पण जपानमध्ये ऑलरेडी 7 वाजून गेलेले असतील, म्हणजे तिथं किती वाजलेले असतील आता, दुपारचे 12 वाजलेले असतील, आणखीन आपल्याकडे जाग होते. पण पाठीमागं जर पाहिलं तर झिरो रेखावृत्तामध्ये ग्रीनिच शहरामध्ये आणखीन लोक झोपण्यासाठी म्हणजे साधारण 11-12च्या दरम्यानचे लोक आणखीन झोपण्यामध्येच आहेत ते. म्हणजे या ठिकाणी सोमवार जर हा दिवस उगवत असेल तर आणखीन त्या इंग्लंडमध्ये काय असणार आहे, रविवारीचाच दिवस असणार आहे. तर यासाठी आपल्याला ह्या ठिकाणचा फरक लक्षात येतो. म्हणून जर ह्या ठिकाणचे लोक जागे झाले आणि लगेच ते जर ह्या दिशेने जर निघाले तर काय असणार आहे, ह्या ठिकाणी जर सोमवार असेल पण या भागामध्ये आणखीन काय असणार आहे, अमेरिकेमध्ये ऑलरेडी रविवारचाच दिवस असणार आहे, आणखीन तिथं जाग झालेली नाही किंवा सोमवार झालेला नाही. का, म्हणजे या दिशेनं सूर्य पृथ्वी अशा प्रकारे फिरणार आहे, म्हणून या ठिकाणाहून सुरुवात झाल्यानंतर अशाच प्रकारे काय असणार आहे, ह्या भागापर्यंत जाणार आहे. तर यासाठी पाठीमागचा भाग जो आहे हे रविवारचाच भाग असेल त्या भागामध्ये, पण आता इथं सोमवारची सुरुवात झाली आहे, पहाट झाली आहे. भारतामध्ये सोमवारचंच पण मध्यरात्रीचा भाग आहे, 2-3 वाजलेले आहेत. झिरो रेखावृत्तावरती काय आहे, रविवारचाच दिवस आहे. तर अशा प्रकारे काय होत असतं पहा, तर पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्यांनी काय केले पाहिजेत, एक दिवस ओलांडली तर तेच मागचा दिवस असणार आहे, म्हणून या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. जर या ठिकाणातले जर लोक या दिशेने जर आले तर काय असणार आहे, एक पुढचा दिवस त्यांचा असणार आहे. जर इथं रविवार होता तर इथं काय असणार आहे, सोमवार असणार आहे. जर इथं सोमवार असेल तर इथं या दिशेमध्ये काय असणार आहे, ऑलरेडी रविवारच असणार आहे, आणखीन या ठिकाणी आलेलं नाही आहे दिवस. म्हणून या ठिकाणचा भाग तुम्ही आंतरराष्ट्रीय वाररेषेमधून समजून घेऊ शकता. तर यानंतर पहा, पृथ्वीचे एकूण भौगोलिक क्षेत्र टिंब किलोमीटर इतके आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. दुसरा आहे पहा, पृथ्वीचा आकार टिंब आहे. तिसरा, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे, ते किती किलोमीटर व ध्रुवीय व्यास किती आहे, यामधील फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे 23.5 उत्तर अक्षांशाला डॅश डॅश म्हणतात, कुठल्या नावाने ओळखतात ते, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. भारतीय प्रमाणवेळ किती रेखांशावरती आधारलेली आहे, तर तेही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर अशाच मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.